हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ पोस्ट करते आहे. ॲक्च्युली थोडंसं टाईम कंजेस्टेड आहे. तरी आत्ता आम्ही एक ट्रिप प्लॅन करतो श्रीवर्धन येथे. श्रीवर्धन हे एक रायगड जिल्ह्यातला तालुका आहे आणि कोकण किनारपट्टीवरचं एक मुख्य शहर म्हणू शकतो आपण श्रीवर्धनला, जिथले की बीचेस खूप सुंदर बीच आहेत तिथे. तर त्यापैकीच एका बीचवरती आम्ही जात आहोत आता. चला तर मग पाहूया आमची धमाल मस्ती. जस्ट आम्ही इथे पोचलो आहे आणि एक विला बुक केला होता आम्ही. ॲक्च्युली तो खूप म्हणजे खूपच सुंदर आहे. मिहीर आणि आद्याकडे तर तुम्ही बघूच शकता आणि किती एक्सायटेड आहेत ते. आता जस्ट दिवाळी होऊन गेल्यामुळे त्यांनी इथे जे डेकोरेशन केलेलं होतं दिवाळीसाठी ते त्यांनी तसंच ठेवलेलं आहे. आकाशदिवा आहे, सुंदर लाइटिंग आहे, खूप सारी झाडं आहेत इथे, सुंदर आणि फ्रेश वातावरण आहे. आत्ता चाललो आहे सो आम्ही थोडंसं फ्रेश होऊ आणि जेवण वगैरे झाल्यानंतर बीचवरचा नाईट व्ह्यू पाहण्यासाठी आम्ही जाणार आहेत. तुम्हाला तो मी दाखवेनच. चला मग भेटूया थोड्या वेळाने. वाव, एकदम भारी व्ह्यू दिसत आहे, तुम्ही बघूच शकता. एक सौंदर्य असं असतं की जे अंधारात लपून राहत नाही असं म्हणतो ना आपण, अगदी तसंच आहे. एवढा अंधार पडलेला आहे तरी पण हे जे पाण्याचे लाट वगैरे येत आहेत, अंधाराचे दिसतं हे सुंदर दृश्य, हे खरंच खूप शांत आणि मनाला शांत करणार आहे. आणि बघून असं वाटतं की आता जाऊच नाही थोडा वेळ तरी इथून. थोडा वेळ आम्ही बसू इथे आणि मग जाऊ इथून. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि मी काल रात्री सांगितल्याप्रमाणे तुम्ही बघूच शकता इथे आम्ही जिथे राहतो तिथे आजूबाजूला इतकी सुंदर झाडे आहेत. तर ते एक मला मोह नाही आवडला व्हिडिओ करायचा. तो पण खूपच सुंदर वाटतं आणि प्रसन्न. आणि बीचवर तर जायची मजा वेगळीच आहे, पण इथे उठल्यानंतर जे फ्रेश आहे वातावरण ते फारच मस्त आहे. असं वाटतं की इथे पण थोडा वेळ टाईम घालावा आणि मग जावं दुसरीकडे. एक सुंदर सकाळ, थंड हवा आहे आणि गरमागरम चहा, यापेक्षा बेस्ट कॉम्बिनेशन काही असू शकत नाही. चहा झालाय, नाश्ता झालाय छानपैकी आणि मिहीर आणि आद्याला कालपासून जी एक्साइटमेंट होती, फायनली आम्ही तिथे पोहोचलोय आणि तुम्ही आता बघूच शकता त्यांची मस्ती, ते किती एन्जॉय करतायत ते. आद्याला पाण्यात तर खेळायचंय पण पाण्यात बाबा पण पाहिजेत सोबत. बाबा मी वाहून जाते असं सुरू आहे तिचं, पण तिला पाण्यात बाबा निघून गेले तर मग ती जाईल आणि पाण्यातून बाहेर नाही निघणार आहे. एक छोटासा फोटोशूट करावं असं ठरलं होतं आमचं. त्यासाठी आम्ही खूप सारं रिटेक घेतलंय, खूप प्रिपरेशन केलं. बाबांना तिने खूप पळवलं, खूप बाबांना त्रास दिला तिने आणि फायनली थोडंफार तरी आमचं फोटोशूट झालंय आमच्या मनाप्रमाणे. बघू शकता तुम्ही नंतर. सकाळ झाली आणि आम्ही सनसेट व्ह्यू पाहण्यासाठी आलो इथे. बघूच शकता किती एक्सायटेड आहेत आम्ही सगळे आणि खूप मजा आली आम्हाला. व्हॉट अन अमेझिंग व्ह्यू. बघू शकता तुम्ही काय सुख आहे ते समोरून पाण्यामध्ये. प्रत्यक्ष बघणं आणि व्हिडिओमध्ये बघणं खूप फरक आहे, पण तरी तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघूच शकता, फार म्हणजे फारच सुंदर व्ह्यू दिसतोय. आमचा निघण्याचा दिवस आहे. आता आम्ही थोड्या वेळात इथून निघू. ॲक्च्युली तिसरा दिवस आहे. आम्ही 2 दिवस खूप धमाल केली. तुम्ही बघितलंच आहे. मी जास्त नाही व्हिडिओ करता आले मला, पण जेवढं काही केलं तेवढी आम्ही मस्त तुम्हाला दाखवलेलीच आहे. मी आत्ता निघायची वेळ होती तर सकाळी थोडा वेळ टाईम स्पेंड करू असं म्हणून आम्ही आलो इथे. हा ॲक्च्युली आरवी बीच आहे. श्रीवर्धनपासून थोडासा जवळ आहे, जास्त लांब नाही, 10-12 किलोमीटर असेल. तर जायच्या आधी आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी बघू म्हणून या बीचवरती आलो आणि हा बीच पण तितकाच सुंदर आहे.
इवन आपण असं म्हणू शकतो की एकदम क्लीन आणि ब्राईट बीच आहे हा. तुम्ही आलात तरी तुम्हाला नक्कीच मजा येईल. तुम्ही एकदा येऊन नक्की बघा इथे. सो बाय बाय बीच, वी आर गोईंग. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.